लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फसवणूक करणाऱ्या अट्टल ठग्यांच्या मुसक्या आवळल्या. 18,96,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक पोलिसांच्या तत्पर कारवाईचे शहरभर कौतुक. बातमी नाशिक येथून. नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची कमी व्याजात कर्ज व स्वस्तात प्लॉट देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांना अंबड पोलिसांनी जेरबंद करत तब्बल 18,96,442 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणूक झालेल्या रकमेपैकी जवळपास संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून त्यांच्या ब्लँक चेकवर सह्या घेतल्या. त्या चेकचा गैरवापर करून आरोपींनी एका सराफाकडून सोने खरेदी केले व दागिने घेऊन फरार झाले. फसवणूक लक्षात येताच संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्रसिंग राजपूत व क्राईम पीआय सचिव सचिन खैरनार यांनी तपासाला गती दिली. पोलीस अंमलदार मयूर पवार व पथकाने नाशिक शहर व ग्रामीण भागातील तब्बल 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुनावत व त्यांच्या दोन्ही पथकांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईत फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले 1.34.980 ग्रॅम सोन्याचे कॉईन व वेडणी, गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली व मोबाईल असा एकूण 18,96,442 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, पीआय सचिन खैरनार, पीएसआय जनकसिंग गुनावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य पडोळकर तसेच अंमलदार मयूर पवार, केशव ढगे, फरीद इनामदार, सचिन वाघ व सुवर्णा सहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. अंबड पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.